नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. बदलापूर शहरामध्ये बहुजन मुक्ती पार्टी यांच्या माध्यमातून आपण जर बघत असाल तर संघर्ष योद्धा निलेश जेवले आणि प्राजक्ता जेवले यांच्या माध्यमातून आभार रॅली जी आहे ती आज काढण्यात येत आहे. खरं तर प्रथमच आपण जर बघत असाल तर आपण बोलतो की जे पराभूत होतात ते कुठेतरी लपून बसतात आणि खूप मोठा पराभव जो आहे तो झालेला असतो, वेदना होत असतात. परंतु आज बदलापूर शहरामध्ये कुठेतरी एक इतिहास जो आहे तो घडताना आपल्याला बघायला मिळतो आहे. बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून जरी हरलो असलो तरी सुद्धा आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी तत्पर हजर आहोत आणि मतदारांचा कुठेतरी या ठिकाणी आभार व्यक्त केला जातो आहे. आपण निलेशजी सर आपल्यासोबत असणार त्यांच्याशी संवाद साधूया. सर्वप्रथम तुमचं खूप खूप कौतुक. एक प्रेरणा जी आहे ती तुम्ही सगळ्याच उमेदवारांसाठी आज ठरत आहात, काय बोलायला आज? तर काशीरामजी जे आहे, जे राजनीतीमध्ये ज्यांनी क्रांती घडून दाखवली बाबासाहेबांनंतर, त्यांचं एक कोटेशन महत्वपूर्ण स्टेटमेंट असं आहे की राजनीति चले ना चले, सरकार बने ना बने, लेकिन सामाजिक परिवर्तन की गती किसी भी हालत में रुकनी नहीं चाहिए. म्हणजे आम्ही जे काम करतोय हे सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतोय. त्याच्यामुळे राजकारण करणं हा आमचा उद्देश नाहीये. समाजामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, त्यांचा खऱ्या अर्थाने विकास झाला पाहिजे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषेमध्ये आणि त्यांच्या जर का वक्तव्यामध्ये जर बोलायचं झालं तर आमचा संघर्ष केवळ सत्तेसाठी नसून न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व निर्माण करण्यासाठी आहे, मानवी हक्कांसाठी आहे. त्याच्यामुळे राजकारण हे केवळ निमित्त आहे. त्या निमित्ताने किंवा त्या माध्यमातून लोकांचं जे मानवी हक्क आहेत, त्यांचे जे मूलभूत अधिकार आहेत ते प्राप्त करून त्यांचा सर्वांगीण विकास करणं हा आमचा उद्देश आहे. म्हणून या निवडणुकीमध्ये आम्ही जे उमेदवार दिले त्या उमेदवारांच्या माध्यमातून जो प्रचार बहुजन मुक्ती पार्टी आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही केला तर लोकांमध्ये एक परिवर्तनाचा एक विचार निर्माण झाला. आतापर्यंत अशा पद्धतीची मानसिकता होती की केवळ सेना आणि भाजप, परंतु या निवडणुकीनंतर निश्चितच लोक आमच्याकडे लक्ष देतील हे मी खात्रीपूर्वक सांगतो. कारण लोकांमध्ये एक नवीन पर्याय म्हणून आमचा चेहरा प्रस्थापित झालेला आहे. लोकांनी आम्हाला मतं दिलेली आहेत. ईव्हीएमच्या माध्यमातून वोटिंग जरी चोरी झाली असली तरी पण आम्ही खचणारे नाहीयेत, कारण आम्हाला माहिती आहे लोकांचं आणि जनतेचं जनमत आम्हाला आहे, मतदारांचं समर्थन आणि आशीर्वाद आम्हाला आहे, गोरगरिबांचं आम्हाला सहकार्य आहे, गोरगरिबांचं मदत आहे. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामधल्या जे काही निवडणुका असतील त्या निवडणुकीमध्ये बहुजन मुक्ती पार्टी मोठ्या ताकदीने लढेल आणि निवडून येईल अशी मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. त्याच आपण बोललात की ईव्हीएमच्या माध्यमातून वोट चोरी जी आहे झाली असेल अशी शक्यता जी आहे तुम्हाला वाटते, वाटतं का की खरंच असं काही झालं असेल आणि असं जर झालं नसतं तर आपण देखील या ठिकाणी विजयी म्हणून आला असतात? बघा, हे मी बोलत नाही, सुप्रीम कोर्टने स्वतःच सांगितलं की ईव्हीएमच्या माध्यमातून फ्री, फेअर आणि ट्रान्सपरंट निवडणुका होऊ शकत नाही. त्याच्यामुळे जो आमचा लढा आहे हा लढा आत्ताचा नाहीये. 2012 पासून माननीय वामन मेश्राम साहेब जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, भारत मुक्ती मोर्चाचे, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे संयोजक आहेत, त्यांच्या माध्यमातून सातत्याने ही लढाई चालू आहे. सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही केस सुद्धा दाखल केलेली आहे आणि आम्हाला पूर्ण पुरावे मिळालेले आहेत. ते पुरावे आमच्याकडे आहेत. मतदारांनी मतं देऊन सुद्धा बरेचसे उमेदवार त्यांना शून्य वोटिंग मिळालेलं आहे. तर हा मूर्खपणा जो या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून दाखवलं जातं की ईव्हीएमच्या माध्यमातून वोटिंगची चोरी होत नाही, होते, हे 100% खरं आहे आणि ह्याच्याबद्दल कोणाचं दुमत नसावं. कारण सुप्रीम कोर्ट जे आहे जेव्हा निर्णय देते तर सर्वांगीण दृष्टिकोनातून इन्व्हेस्टिगेशन करून सर्व गोष्टींचा पाठपुरावा करून त्याचे पुरावे गोळा करूनच मग ते निर्णय देते. आणि सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून माननीय वामन मेश्राम साहेबांना निर्णय देण्यात आलेला आहे की ईव्हीएमच्या माध्यमातून घोटाळा होतो म्हणून व्हीव्हीपीएटी जे स्लिप आहे ती लावायला सांगितली होती आणि त्याची काउंटिंग करायला सांगितली होती. परंतु तुम्ही या निवडणुकामध्ये बघाल फक्त डिजिटल आकडेवारी दिसलेली आहेत. फिजिकल अशा कुठल्याही प्रकारचे जे वोट पेपर आहे, वोटिंगचा पेपर दिलेला, त्यामुळे फिजिकल काउंटिंगचा काही प्रश्न निर्माण होत नाही. त्यामुळे डिजिटलायझेशन जे या ठिकाणी ईव्हीएमच्या माध्यमातून दाखवलं जात आहे ते एक प्रकारचं फेक नेरेटिव्ह आहे. त्यांना भाजपला कुठल्याही प्रकार किंवा शिवसेनेला सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात जनमत नाहीये. सर्व लोक, सर्व मतदार, सर्व या ठिकाणी बदलापूरकर म्हणा किंवा महाराष्ट्राची लोक हे भाजपला आणि शिवसेनेला वैतागलेले आहेत. परंतु ईव्हीएमच्या माध्यमातून वापर करूनच ते लोकांनी आपलं जनमत दाखवलेलं आहे हे मी खात्रीपूर्वक सांगतो. धन्यवाद सर. मॅडम आपल्यासोबत असणार आहे. काय बोलाल, आज कुठून कुठपर्यंत रॅली जी आहे ती काढण्यात येते, मतदारांचे आभार मानण्याची एक वेगळीच जी आहे या ठिकाणी पद्धत आम्हाला बघायला मिळेल, खरंच छान वाटतंय. काय बघा कसं आहे की सर्व विजयी होतात, विजयी होऊन रॅली काढतात, मोठमोठे उत्सव साजरे करतात, पण आम्ही म्हणजे पराभव नाहीये, हा आमचा महापुरुषांचा विचार आहे जो आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो नेहमी.
आणि त्या मार्गावर आम्ही चालण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे एक आभार आम्ही जनतेचे ज्यांनी आम्हाला मतदारांनी जे वोट केले किंवा जे आमचा साथ सहयोग केला पूर्ण निवडणुकीमध्ये, त्यांचे एक आभार मांडण्यासाठी आम्ही ही रॅली काढलेली आहे. आणि ही रॅली आता इथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून रमेशवाडी म्हणजे पूर्ण आनंदिगे मार्केट करून पूर्ण तो शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इकडून मग खाली बोगदा आहे, तिथून मच्छी मार्केट नवरत्न हॉटेलच्या इथपर्यंत, त्याच्यानंतर पूर्व स्टेशनकडून गांधी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौककडून पुढे शंभूराजे चौककडून मग राऊत चौक आणि मग संविधान चौक असा रॅलीचा मार्ग आहे. सर, पुढील जे काही असणार आहे, काय वाटतं पुढील काय काय प्लॅन जे आहेत सध्या आहेत, पुढे काय विचार केलेला आहे? बदलापूरकरांना मी या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये जे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारचे लोक ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची संकल्पना घेऊन या बदलापूरमध्ये काम करायला सुरुवात केलेलं आहे, त्यांना आम्ही आश्वासित करतो की तुमचे सर्व जे काही कामं आहेत ते आम्ही करणार आहोत. सत्ताधाऱ्यांनी जरी लक्ष दिलं नाही तरी पण विरोधक म्हणून आम्ही पूर्ण मैदानात उतरून त्या संदर्भात तुम्हाला न्याय मिळवून देऊ. आम्ही पहिले आमचा प्रयत्न असेल, प्रशासन असेल, इकडचे राजकीय नेते असतील, त्यांना विश्वासात घेऊन आम्ही ते काम करण्यासाठी प्रयत्न करू. जसं आम्ही पथविक्रेत्याच्या संदर्भात केलं, भाजीवाल्यांच्या संदर्भात केलं, परंतु त्यावेळेला आम्हाला इकडच्या प्रशासनाने इकडच्या नेत्यांनी ग्रँटेड घेतलं. त्यांनी कुठल्या प्रकारचं आमच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांना असं वाटलं की हे आंदोलन करून काय होणार नाही. परंतु विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो संविधानाचा अधिकार दिलेला आहे, मोर्चे आंदोलन करून लोकांना न्याय मिळवून देण्याचा अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराच्या आधारावर आम्ही उपोषण केले. 14 दिवस उपोषण केल्यानंतर आम्ही त्या गोरगरिबांना न्याय मिळवून दिलेला आहे. तर मला हेच सांगायचंय की भविष्य काळामध्ये आम्ही सर्व आम्ही कोणाच्या विरोधात नाही. आमचं एकच स्वप्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं समतावादी स्वराज्य निर्माण व्हावं, त्याच्यामध्ये गोरगरीब सर्वसामान्य सर्व लोकांचं जे आहे ते कल्याण व्हावं, त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य सारख्या सेवा मिळाव्यात. जर ते मिळत नसेल तर आम्ही त्या सत्ताधारी लोकांना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार त्यांच्या विरोधात. निलेश येवले आपल्यासोबत आहेत आणि कदाचित याचमुळे त्यांना संघर्ष योद्धा जे आहे बोलले जातं, कारण अनेक संघर्ष जो आहे ते केला जातोय आणि पराभवामध्ये सुद्धा जे आहे या ठिकाणी आपण जर बघत असाल तर हार न मागता पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्यासाठी ते आभार रॅली या ठिकाणी काढतायत. खरंच आपण जर बघत असाल तर संपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ देत. आता या रॅलीला जे या ठिकाणावरून सुरुवात होताना आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा या ठिकाणी सर्वांना विनंती करतोय, त्याच्यामध्ये आंबेडकरवादाचा अंश शिल्लक आहे, जिवंत आहे, त्यांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावं, मोठ्या संख्येने सहभागी व्हावं ही नम्र विनंती करतोय. सर्व उपस्थित सर्व बहुजनवादी अनुयायांना, आपण उपस्थित सर्व जणांना विनंती आहे, आपण मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी व्हावा. या ठिकाणी राजमाता जिजाऊंचा, अहिल्यादेवी होळकरांचा, सावित्रीबाई फुलेंचा, माता रमाईंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा चला बाय.